सामाजिक बांधिलकीतून खुद से जीत हे अभियान हाती घेतलं आहे। अभियानाअंतर्गत इयत्ता 1 ते 12वीच्या जिल्ह्यातील 6.5 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांच्या मोफत डोळे तपासणीसह मोफत चष्मे वाटप होणार आहे। तसेच विद्यार्थिनी व अविवाहित तरुणींना गर्भाशयाच्या कॅन्सरमुक्तीचे लसीकरणही मोफत होणार आहे। खुद से जीत हे अभियान यशस्वी करा असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले। खुद से जीत या अभियानाअंतर्गत नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने कोल्हापूर जिल्हाभर गर्भाशय कॅन्सरमुक्ती लसीकरण व 1ली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मा वाटप उपक्रमाचा शुभारंभ सरलादेवी माने हायस्कूलमध्ये झाला। मंत्री मुश्रीफ म्हणाले, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होऊ नये यासाठी HPV लसीकरण महत्त्वाचे आहे। ही लस दिल्यानंतर गर्भाशयाच्या मुखाचा कोणालाही कॅन्सर झालेला नाही। जिल्ह्यात 2 लाखाहून अधिक मुलींचे लसीकरण करायचे आहे। हे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करूया। स्तनांच्या कॅन्सरवर योग्य वेळी उपचार घेतले तर हा कॅन्सर बरा होऊ शकतो। येत्या 8 दिवसात कागल तालुक्यातील 50,000 विद्यार्थ्यांची डोळे तपासणी करून गरजेनुसार मोफत चष्मे देणार आहोत। त्यानंतर गडहिंग्लज उत्तूर विभागातही हा उपक्रम राबवणार असून जिल्ह्यात सर्वत्र उपक्रम राबवणार आहोत असेही त्यांनी सांगितले। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप माने म्हणाले, अशा समाजोपयोगी कल्पना मंत्री हसन मुश्रीफ यांना सुचतात। कोल्हापूर जिल्ह्यातील 2 लाख मुलींना कॅन्सर होऊ नये म्हणून लसीकरणाचा उपक्रम राबवला। गोरगरिबांची अश्रू पुसण्याचे काम मंत्री मुश्रीफ करत आहेत। मुश्रीफ यांना जीवनदाता म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही। यावेळी नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर सतीश देसाई, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर फारुख देसाई यांनी मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमास तहसीलदार अमरदीप वाकडे, CPRचे अधिष्ठाता डॉक्टर SS मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक रामचंद्र सातवेकर, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय चितारी, सुनील माने, प्रवीण भोसले, असलम मुजावर यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वागत गट शिक्षणाधिकारी सारिका कासोटे यांनी केले। सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले। आभार प्राध्यापक SS संकपाळ यांनी मानले। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।